Hello students, I am Professor Jadhav PL. Today we will solve the example on a plinth area rate method. So this is our first example. In this example, a building of a plinth area equal to 150 square meter on a plot of the land in a locality at the cost of 1,50,000. Calculate the cost of the similar building of a plinth area 200 square meter to be constructed in the same locality by plinth area rate method. तर कोणतंही एक्झाम्पल ज्यावेळेस आपण सॉल्व करतो तर ते सॉल्व करण्यापूर्वी क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे. काय दिलेलं आहे, काय प्रोव्हाइड केलेलं आहे, गिवन डेटा काय प्रोव्हाइड केलेला आहे ते माहीत पाहिजे. त्याच्यावरून आपण जे आपल्याला विचारलं आहे ते कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. ठीक आहे. तर क्वेश्चन असा आहे की एक एरिया आहे, त्या एरियामध्ये एक 200 स्क्वेअर मीटरचा आपल्याला एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे. तर त्यासाठी किती कॉस्ट लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारलेलं आहे. त्याच लोकॅलिटीमध्ये, त्याच एरियामध्ये आणखी एक स्ट्रक्चर आहे ज्याचा एरिया हा 150 स्क्वेअर मीटर इतका आहे आणि त्यासाठी 1,50,000 रुपये 1,50,000 रुपये इतका खर्च आलेला आहे. तर 200 स्क्वेअर मीटरच्या स्ट्रक्चरसाठी किती खर्च लागेल हे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे. ओके. तर गिवन डेटा आपण आधी लिहून घेऊया. सोल्युशन. गिवन डेटा काय काय दिलेला आहे याच्यामध्ये. तर एरिया ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर म्हणजे ऑलरेडी कन्स्ट्रक्ट केलेल्या स्ट्रक्चरचा एरिया जो की दिलेला आहे 150 स्क्वेअर मीटर. त्या बिल्डिंगसाठी लागणारा खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर किती येतो. त्यासाठी खर्च आलेला आहे 1,50,000 रुपये इतका. 1,50,000 रुपये इतका 150 स्क्वेअर मीटरच्या स्ट्रक्चर बांधण्यासाठीचा खर्च आलेला आहे. ठीक आहे. अजून काय दिलं याच्यामध्ये. तर एरिया ऑफ द प्रपोज बिल्डिंग म्हणजे जी आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे, ज्या बिल्डिंगसाठी आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत त्या बिल्डिंगचा एरिया ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग किती त्याचा एरिया. तर 200 स्क्वेअर मीटर इतका एरिया आहे त्याचा. तर यावरून कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला. कॉस्ट ऑफ अ प्रपोज बिल्डिंग अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता प्लिंथ एरिया रेट मेथडने आपल्याला जर न्यूमेरिकल सॉल्व करायचं जर असेल, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे पहा प्लिंथ एरिया रेट मेथडचा. तो फॉर्म्युला आपण पाहूया. प्लिंथ एरिया रेट मेथडने अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ अ बिल्डिंग इज इक्वल्स टू एरिया ऑफ अ प्रपोज बिल्डिंग into rate of a किंवा प्लिंथ एरिया रेट असं म्हणू शकतो आपण. प्लिंथ एरिया रेट
फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, प्लिंथ एरिया रेट मेथडचा अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ अ बिल्डिंग इज इक्वल्स टू एरिया ऑफ द प्रपोज बिल्डिंग इन टू प्लिंथ एरिया रेट. आता प्लिंथ एरिया रेट आणि एरिया ऑफ अ प्रपोज बिल्डिंग ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे, तर आपण अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. एरिया ऑफ अ प्रपोज बिल्डिंग आपल्याला प्रॉब्लेममध्ये गिवन आहे. किती गिवन आहे, 200 स्क्वेअर मीटरची बिल्डिंग आहे, त्यासाठी किती कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आपल्याला ते विचारलेलं आहे, त्याची कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. एरिया ऑफ अ प्रपोज बिल्डिंग हे माहिती आहे आपल्याला 200 स्क्वेअर मीटर, परंतु प्लिंथ एरिया रेट हे आपल्याला माहीत नाही, ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि तो कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला प्लिंथ एरिया रेट, प्लिंथ एरिया रेट इज इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला आपण लिहूया ह्या ठिकाणी. प्लिंथ एरिया रेट इज इक्वल्स टू कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर divided by area of existing structure, area of existing structure. याच्यावरून काय मिळेल आपल्याला, याच्यावरून आपल्याला प्लिंथ एरिया रेट मिळेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, किती कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, तर गिवन आहे आपल्याला कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर 1,50,000 रुपये, 1,50,000, 1,50,000 डिवाइडेड बाय एरिया ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर 150, एरिया ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर 150. हे जर सॉल्व केलं आपण, हे जर सॉल्व केलं तर आपल्याला प्लिंथ एरिया रेट मिळेल. कॅल्सीवरती सॉल्व करायचं, 1,50,000 भागिले 150, प्लिंथ एरिया रेट मिळेल आपल्याला 1,000 रुपये. प्लिंथ एरिया रेट किती मिळेल आपल्याला, 1,000 रुपये इतका आपल्याला प्लिंथ एरिया रेट मिळेल. नेक्स्ट आपल्याला सॉल्व काय करायचं होतं, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं होतं, अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ बिल्डिंग. अप्रॉक्सिमेट कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती, त्याच्यासाठी दोन गोष्टी लागतात, एरिया ऑफ अ प्रपोज बिल्डिंग आणि प्लिंथ एरिया रेट. प्रपोज बिल्डिंगचा एरिया आपल्याला माहिती, प्रॉब्लेममध्ये ते गिवन आहे, दिलेलं आहे ते. प्लिंथ एरिया रेट आपण कॅल्क्युलेट केला, म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती. तर आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजेच अप्रॉक्सिमेट कॉस्ट इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय सांगतो, एरिया ऑफ अ प्रपोज बिल्डिंग. किती एरिया ऑफ प्रपोज बिल्डिंग, 200 स्क्वेअर मीटर, इनटू प्लिंथ एरिया रेट 1,000. याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं कॅल्सीवरती, कॅल्सीचा वापर करायचा, कॅल्सीवरती याचं जर मल्टिप्लिकेशन केलं 1000 × 200 तर आपल्याला आन्सर मिळेल 2 लाख रुपये. 2 लाख रुपये इतका खर्च ती 200 स्क्वेअर मीटरची बिल्डिंग बांधण्यासाठी लागेल. अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ अ बिल्डिंग इज इक्वल्स टू किती आलाय आन्सर, तर ते आन्सर आपल्याला मिळेल 2 लाख रुपये. तर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे, पहा 2 लाख रुपीज. 2 लाख रुपये इतका खर्च त्या बिल्डिंगसाठी लागणार आहे. हे अप्रॉक्सिमेटली आपण कॅल्क्युलेट केलं बाय युझिंग प्लिंथ एरिया रेट मेथड. ते लक्षात, खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. प्लिंथ एरिया मेथड खूप इझी आहे. एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचा रेफरन्स घेऊन आपण रेट कॅल्क्युलेट करतो आणि त्या रेटने ज्या बिल्डिंगसाठी आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे त्या बिल्डिंगच्या एरियाने आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे काही आन्सर भेटेल ते असणार आहे तुमचं अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ अ बिल्डिंग. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहू. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2. द कॉस्ट ऑफ कंस्ट्रक्शन ऑफ अ कॉलेज बिल्डिंग. द कॉस्ट ऑफ अ कंस्ट्रक्शन of a college building is 2 crore for a capacity of 500 students and the area of construction is about 2000 meter square.
Prepare approximate estimate of a newly proposed college building for 1200 students with area 5000 meter square. Use the plinth area rate method and service unit method. हा प्रॉब्लेम आपल्याला दोन मेथडने सॉल्व्ह करायला विचारलेला आहे. एक 500 स्टुडंटच्या कॅपॅसिटी असलेली एक कॉलेजची बिल्डिंग आहे ज्याचा एरिया 2000 स्क्वेअर मीटर इतका आहे आणि त्या बिल्डिंगसाठी 2 कोटी इतका खर्च आलेला आहे. त्याच लोकॅलिटीमध्ये आणखी एक कॉलेज स्ट्रक्चर आपल्याला बांधायचं आहे ज्याची कॅपॅसिटी 1200 विद्यार्थ्यांची असेल आणि ज्याचा एरिया 5000 स्क्वेअर मीटर इतका असेल. तर हे जे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तो प्रॉब्लेम आपल्याला दोन्ही मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. प्लिंथ एरिया रेट मेथड आणि सर्व्हिस युनिट मेथड ह्या दोन्ही मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण गिवन डेटा लिहून घेऊ. गिवन डेटा काय काय दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 500 स्टुडंटची कॅपॅसिटी असलेला आणि 2000 स्क्वेअर मीटर इतका रेट इतका एरिया असलेला एक कॉलेज इतकी एरिया असलेली कॉलेजची बिल्डिंग आहे. त्यासाठी 2 कोटी इतका खर्च आलेला आहे असं आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. जे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन किंवा कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग कॉलेज बिल्डिंग, कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग कॉलेज बिल्डिंग इज इक्वल्स टू किती आलेला आहे खर्च. त्यासाठी 2 कोटी इतका खर्च आलेला आहे. 2 कोटी कसं लिहिणार. 2वर 7 शून्य. किती खर्च आलेला आहे 2 कोटी इतका खर्च आलेला आहे. त्या बिल्डिंगची कॅपॅसिटी किती नंबर ऑफ स्टुडंट्स किती नंबर ऑफ स्टुडंटची कॅपॅसिटी. नंबर ऑफ स्टुडंट 500 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी. नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल्स टू 500. एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन त्या बिल्डिंगचा एरिया किती. एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन इज इक्वल्स टू किती एरिया त्याचा 2000 स्क्वेअर मीटर. 2000 स्क्वेअर मीटर. आणखी काय दिलं याच्यासाठी. टू प्रिपेअर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट फॉर न्यू कॉलेज. आपल्याला काय सांगितलंय नवीन कॉलेजसाठी अप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्रिपेअर करा ज्याची कॅपॅसिटी 1200 विद्यार्थ्यांची आहे आणि ज्याचा एरिया 5000 स्क्वेअर मीटर इतका आहे. टू प्रिपेअर approximate cost of a new college building. Approximate cost of a new college building. त्यासाठी नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल्स टू किती विद्यार्थी आहेत तर 1200 विद्यार्थी आहेत. 1200. एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन इज इक्वल्स टू एरिया किती त्याचा एरिया आहे 5000 स्क्वेअर मीटर. 5000 स्क्वेअर मीटर. पुन्हा एकदा सांगतो. एक एक्झिस्टिंग कॉलेज स्ट्रक्चर आहे ज्याची कॉस्ट 2 कोटी इतकी आहे, ज्याची कॅपॅसिटी 500 विद्यार्थ्यांची आहे आणि त्याचा एरिया 2000 स्क्वेअर मीटर इतका आहे. आपल्याला त्याच लोकॅलिटीमध्ये आणखी एक कॉलेज बिल्डिंग बांधायची आहे ज्याची कॅपॅसिटी 1200 विद्यार्थ्यांची असेल आणि ज्याचा एरिया 5000 स्क्वेअर मीटर इतका असेल. तर त्यासाठी आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. यासाठी 2 मेथड आहेत, प्लिंथ एरिया रेट मेथड आणि सर्व्हिस युनिट मेथड. कॉलेज बिल्डिंगचं जे सर्व्हिस युनिट असतं ते पर स्टुडंट असतं पहा. तर कॉलेजची कॅपॅसिटी दिलेली आहे
500 विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीसाठी 2 कोटी आणि 1200 विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीसाठी किती खर्च लागेल हे आपल्याला सर्व्हिस युनिट मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. आणि प्लिंथ एरिया मेथडने सॉल्व्ह करायचं असेल तर त्याचा रेफरन्स किंवा तो जो असतो तो एरियावरती डिपेंड असतो. प्लिंथ एरिया मेथड हे एरियावरती डिपेंड आहे. तर 2000 स्क्वेअर मीटरसाठी 2 कोटी इतका खर्च आलेला आहे. तर 5000 स्क्वेअर मीटरसाठी किती खर्च लागेल ते आपल्याला प्लिंथ एरिया मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आपण सर्व्हिस युनिट मेथडने हे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सर्व्हिस युनिट मेथड. सर्व्हिस युनिट मेथड. पहा, तुम्ही अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना सर्व्हिस युनिट मेथडने सॉल्व्ह करा किंवा प्लिंथ एरिया मेथडने सॉल्व्ह करा, परंतु तुम्हाला दोन्ही केसेसमध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचा रेफरन्स घ्यावा लागतो. एक्झिस्टिंग स्ट्रक्चरच्या रेफरन्सवरून तुम्हाला प्लिंथ एरिया रेट कॅल्क्युलेट करावा लागतो. एक्झिस्टिंग स्ट्रक्चरच्या रेफरन्सवरून तुम्हाला प्लिंथ एरिया रेट कॅल्क्युलेट करावा लागतो. तर प्लिंथ एरिया रेट किंवा सर्व्हिस युनिट ज्याला आपण म्हणतो, कॉस्ट पर सर्व्हिस युनिट, 500 विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी इतका खर्च लागतोय. तर एका विद्यार्थ्यासाठी किती खर्च लागेल हे आपल्याला सुरुवातीला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे कॉस्ट पर सर्व्हिस युनिट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये लिहितो मी कॉस्ट पर सर्व्हिस युनिट. कॉस्ट पर सर्व्हिस युनिट इज इक्वल्स टू, त्याचा काय फॉर्म्युला असेल, त्याचा फॉर्म्युला असणार आहे, पहा, त्याचा फॉर्म्युला असणार आहे 2 कोटी म्हणजे कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर डिवायडेड बाय नंबर ऑफ सर्व्हिस युनिट. हा त्याचा फॉर्म्युला असेल. कॉस्ट ऑफ, इथे लिहितो मी, फॉर्म्युला लिहितो आधी, कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, cost of existing structure divided by number of service unit, number of service unit. ठीक आहे. तर कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर 2 कोटी, 2 वर किती शून्य, 7 शून्य. ठीक आहे. 2 वर 7 शून्य डिवायडेड बाय नंबर ऑफ सर्व्हिस युनिट किती, त्याच्यामध्ये 500, नंबर ऑफ सर्व्हिस युनिट 500. याचं कॅल्क्युलेशन आपण कॅल्सीवरती केलं तर कॉस्ट पर सर्व्हिस युनिट मिळेल आपल्याला. कॉस्ट पर सर्व्हिस युनिट इज इक्वल्स टू, ते मिळेल आपल्याला 40,000. ते किती मिळेल आपल्याला, 40,000 इतकं मिळेल. म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी 40,000 इतका खर्च लागतोय. 500 विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी इतका खर्च लागतोय. तर एका विद्यार्थ्यासाठी 40,000 इतका खर्च लागतोय पर स्टुडंट. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कॉस्ट पर सर्व्हिस युनिट कॅल्क्युलेट करायचं. आणि सर्व्हिस युनिट मेथडने अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा जो फॉर्म्युला असतो, अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला, ठीक आहे, तो फॉर्म्युला मी ह्या ठिकाणी लिहितो. अप्रॉक्सिमेट कॉस्ट, पुढच्या पेजवरती आपण घेऊ. अप्रॉक्सिमेट कॉस्ट approximate cost. Approximate cost is equals to, त्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ स्टुडंट इन अ प्रपोज बिल्डिंग, नंबर ऑफ स्टुडंट in proposed building, propose building into cost per student in a existing building किंवा cost per service unit असे आपण म्हणू शकतो. cost per service unit. ठीक आहे.
तर याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. नंबर ऑफ स्टुडंट इन प्रपोज बिल्डिंग, जी बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे त्या बिल्डिंगची कॅपॅसिटी किती आहे, त्या कॉलेज बिल्डिंगची कॅपॅसिटी किती आहे, तर 1200 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. 1200 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. कॉस्ट पर सर्व्हिस, एका विद्यार्थ्यासाठी किती खर्च लागतोय, तर 40,000 रुपये इतका खर्च लागतोय. एका विद्यार्थ्यासाठी 40,000 रुपये इतका खर्च लागतोय. तर 1200 विद्यार्थ्यांसाठी किती लागेल, तर 40,000ला 1200ने मल्टिप्लाय केल्यानंतर जे आन्सर मिळेल ते असणार आहे आपले अप्रॉक्सिमेट कॉस्ट. तर ते आन्सर आपल्याला मिळेल 4,80,00,000. 4,80,00,000 असं मल्टिप्लिकेशन करा कॅल्सीवरती तुम्ही. 4,80,00,000. ठीक आहे, इतका खर्च ती कॉलेज बिल्डिंग बांधण्यासाठी येईल. तर हे आपण सॉल्व्ह केलं सर्व्हिस युनिट मेथडने. ठीक आहे, 4,80,00,000 इतका खर्च ती कॉलेज बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला लागेल. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे प्लिंथ एरिया रेट मेथडने. प्लिंथ एरिया रेट मेथड. प्लिंथ एरिया रेट मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतील. पहा, त्यासाठी आपल्याला प्रपोज बिल्डिंगचा एरिया लागेल आणि प्लिंथ एरिया रेट लागेल. ठीक आहे, प्रपोज बिल्डिंगचा एरिया लागेल जो आपल्याला माहिती 5,000 स्क्वेअर मीटर हा त्याचा एरिया आहे, आणि प्लिंथ एरिया रेट लागेल आपल्याला. प्लिंथ एरिया रेट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल त्यासाठी. तर प्लिंथ एरिया रेट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला प्लिंथ एरिया रेट इज इक्वल्स टू प्लिंथ एरिया रेट is equals to cost of existing structure. Cost of existing structure. Cost of existing structure divided by plinth area of existing structure. Plinth area of existing structure. ठीक आहे, प्लिंथ एरिया ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर किती, कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर तर 4, त्यासाठी 2 कोटी इतका खर्च आलेला आहे. एक्झिस्टिंग स्ट्रक्चरच्या कन्स्ट्रक्शनसाठी 2 कोटी इतका खर्च आलेला आहे. एरिया किती होता त्याचा एरिया होता 2,000 स्क्वेअर मीटर. 2,000 स्क्वेअर मीटर का एरिया होता. तर प्लिंथ एरिया रेट किती मिळेल आपल्याला, प्लिंथ एरिया रेट इज इक्वल्स टू प्लिंथ एरिया रेट इज इक्वल्स टू किती मिळेल आपल्याला, कॅल्क्युलेशन करून पहा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला प्लिंथ एरिया रेट मिळेल 10,000. एका स्क्वेअर मीटर एरियासाठी 10,000 इतका खर्च लागेल. प्लिंथ एरिया रेट किती मिळेल आपल्याला, 10,000 रुपये. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॉस्ट ऑफ अ प्रपोज बिल्डिंग. अप्रॉक्सिमेट कॉस्ट, तो लिहितो मी, अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग. फॉर्म्युला लिहितो त्याचा. काय त्याचा फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ अ प्रपोज बिल्डिंग. त्याचं इथं लिहितो खाली, एरिया ऑफ प्रपोज बिल्डिंग इंटू प्लिंथ एरिया रेट. इंटू प्लिंथ एरिया रेट. एरिया ऑफ प्रपोज बिल्डिंग म्हणजे जी बिल्डिंग बांधायची आहे तिचा एरिया किती, तिचा एरिया 5,000 स्क्वेअर मीटर आहे, जो की आपल्याला प्रॉब्लेममध्ये गिवन होता. प्लिंथ एरिया रेट जो की आपण वरच्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे, किती, 10,000 रुपये. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर आपल्याला आन्सर मिळेल 5 कोटी. 5 कोटी आपल्याला आन्सर मिळेल. तर हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे बाय युजिंग प्लिंथ एरिया रेट मेथड.